देवपूजा आपण रोजच करतो. मग देवपूजा करताना आहे ना, आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत. देवपूजेला बघा आपण किती महत्त्व देतो. म्हणजे माझ्या मते तर आपण सगळ्यांच्याच घरामध्ये रोज सकाळी देवपूजा केली जाते. कोणाच्या घरामध्ये पुरुष देवपूजा करतात, कोणाच्या घरामध्ये स्त्रिया देवपूजा करतात, लहान मुलेसुद्धा देवपूजा करतात. पण देवपूजा करताना आपल्याला काही चुका करायच्या नाही आहेत. प्रत्येक घरामध्ये बाहेर पडण्याआधी देवाला नमस्कार करत असतो, पण नकळतपणे काही ना काही आपल्याकडून लहान सहान चुका होऊन जातात, ज्यामुळे आपल्याला पूजेचं फळप्राप्ती न होता उलट त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून काही चुका करू नका. तर मी तुम्हाला आज त्या सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे देवघर आहे ना, आपले नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. त्यावरती जर पायऱ्या असतील तर जे देव आहेत ते काही देव धुळखात पडले आहेत, अगदी देवारा धुळखात पडलेला आहे असे अजिबात नको. किमान आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला देवघराला फडकं मारायचं आहे, जेणेकरून धूळ वगैरे राहणार नाही. किंवा महिन्यामध्ये अमावस्या येते तेव्हा तो आपला देवारा स्वच्छ झालाच पाहिजे. आणि दर अमावस्याला संपूर्ण देवघर जे आहे खालून वरपर्यंत स्वच्छ केलं पाहिजे. देवांची आंघोळ आपण रोज झालीच पाहिजे. रोज अगदी आपल्याला पंचामृताने वगैरे देव धुणं शक्य नाही, निदान पाण्याने तरी देवांची अंघोळ झालीच पाहिजे. मग अमावस्याला तुम्ही अगदी देव घासून पुसून स्वच्छ व्यवस्थित ठेवू शकता. देव कसे धुवायचे याबद्दलचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे. पंचामृताने आपल्याला देव जे आहेत ते धुवायचे आहेत. आपण ज्या इतर काही गोष्टी वापरतो, लिक्विड वगैरे, ज्यामुळे देव काळे पडतात, ते शक्यतो योग्य नाही. त्यामुळे तुम्ही पंचामृताने जर देव घासले, हळद जास्त प्रमाणात टाकायची, त्यामुळे देव जे आहेत ते अगदी चकाकतात. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवघर जे आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे. त्यानंतर देवपूजेमध्ये आपण जो दिवा वापरतो, तेलाचा म्हणा तुपाचा म्हणा, तो खंडित नसला पाहिजे. खंडित म्हणजे तुटलेला वगैरे, फुटलेला वगैरे, चिर पडलेला वगैरे अजिबात असायला कामा नये. अजिबात तसं नको आहे. दिवा तुम्ही घ्यायला गेले की स्वस्त मिळतो, 100 रुपयाच्या आत तुम्हाला दिवा अगदी छान मिळून जातो. पण तुटका फुटका चिरलेला दिवा देवपूजेसाठी अजिबात वापरायचा नाही. कारण मुळात देवांची कुठलीही गोष्ट जी आहे ती खंडित नसावी. देवसुद्धा पोकळ नसावे, भरीव असावेत. आणि ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. देवाचे फ्रेमसुद्धा फुटक्या तुटक्या असू नये. देवांचे फोटो फाटलेले वगैरे जे आहेत ते आपण अजिबात पूजायचे नसतात. या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघा काय करतो, देवांना जे फुलं वगैरे अर्पण करतो, सणासुदीला वगैरे म्हणा ना, किंवा रोज म्हणा, आपण समजा बाहेरून आणले तर ते आपल्याला फुलांच्या आपल्याला त्याच्या वाटा दिसतो, पण आपण कधी कधी बघत नाही की वाळलेले, खराब झालेले, किंवा तुळशी वगैरे, बेलपान हे वाळलेले वगैरे आपण अर्पण करायचे नाही आहे. ते खराब असेल तर ते आपण अर्पण करायचे नाही. ते अर्पण केल्यामुळे जे काही देवता नाराज होतात, म्हणून वाळलेले हार फूल जे आहे ते आपल्याला कधीही अर्पण करायचे नाही. आणि आदल्या दिवशीचे वाळलेले जे काही फुलं वगैरे असतील ते व्यवस्थित आपल्याला काढून टाकायचे आहेत. देवपूजा करून मग फ्रेश फुलं आपण जे आहे ते अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जसं की मी सांगितलं की खंडित मूर्ती वगैरे आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत. समजा खंडित मूर्ती तुमच्याकडे असतील किंवा पोकळ मूर्ती असतील तर त्या तुम्हाला एकतर तुम्ही विसर्जित करायच्या आहेत, किंवा त्या मूर्ती तुम्ही देऊन नवीन विकत घ्यायची आहेत. आणि किंवा त्याचं काहीतरी सामान घ्यायचं जे देवाचंच आहे. खंडित मूर्ती कधीही चुकून देवघरामध्ये पूजू नये. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा वगैरे जो लावतो तो नेहमी स्वच्छ असला पाहिजे. तो असा तेलकट तुपकट वगैरे अजिबात नको. काही ठिकाणी आपण असं बघतो की ते वरती अगदी काजळी वगैरे येऊन गेलेली असते, काळं झालेलं असतं. आणि स्वच्छता ही देवाऱ्याच्या जवळ आपल्याला म्हणजे असलीच पाहिजे. देवाऱ्याच्या आजूबाजूला इतर काही जागा आहे तिथं देखील आपण इतरत्र सामान वगैरे ठेवायचं नाही. देवाचं सामान फक्त ठेवायचं आहे जे आपल्याला लागतं, हळदी कुंकू, अगरबत्ती, काळेपेटी वगैरे. या व्यतिरिक्त इतर सामान आपल्याला देवाऱ्याच्या जवळ ठेवायचं नाही. नंतर चामड्याच्या वस्तू म्हणजे वॉलेट, पर्स, लेदरच्या वस्तू ह्या आपल्याला किचन
चावी वगैरे जे असते ना ते कधी कधी लेदरचं असतं बघा. किचन ह्या वस्तू देखील आपल्याला देवाच्या जवळ, देवघराच्या जवळ ठेवायच्या नाहीत. आणि आता ह्या सगळ्या चुका झाल्या आणि ह्या आपल्याकडून नकळतपणे सुद्धा कधी कधी होत असतील तर तुम्ही लक्षात घ्या की यानंतर देवपूजा जी आहे ती नेहमी आसनावर बसून करायची आहे. आता बऱ्याच ठिकाणी असं आपण पाहतो की घर जे आहे ते छोटं असतं, एकच रूम असतं. देवघर जे आहे ते ॲडजस्टमेंट केलेलं असतं, टांगलेलं असतं. असं असूनही तुम्ही बसून देवपूजा करत नाही, मग तुम्ही उभं राहून काही करताय देवाचं, तर तुम्ही खाली आसन असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी बघा, एक चौकोनी छान स्वच्छ कापड जरी तुम्ही अंथरलं आसन म्हणून, तरी त्या आसनावर उभं राहून तुम्हाला देवांचं जे काही तुम्ही करता ते सगळं करायचं आहे. कारण आपण जेव्हा देवाची पूजा वगैरे करतो ते डायरेक्ट जमिनीवर उभं राहून करत असाल तर ती देवपूजा जी आहे ती लागू पडत नाही. त्यामुळे तुम्ही कधीही देवाची कुठलीही गोष्ट करताना एक तर खाली आपण आसनावर त्यावर बसायचं, आणि तुम्हाला जर उभं राहून करायचं तर खाली देखील आपण आसन घालायचं आहे. त्यानंतर जप वगैरे जे तुम्हाला बसून करायचे, भले ते देवघर वरती राहू द्या, तुम्हाला खाली बसायचं आहे आणि तुम्हाला मनापासून मंत्र स्तोत्र जप ते आहेत ते आसनावर बसून करायचे आहे. डायरेक्ट तुम्ही उभं राहून करू शकता, पण दिवाबत्ती अगर लावताना सुद्धा तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे. त्यानंतर देवाच्या आपण ज्या काही गोष्टी करतो, म्हणजे तुम्ही अभिषेक वगैरे करत असाल, देवांची आंघोळ वगैरे तांब्याच्या भांड्याने झाली पाहिजे. सूर्याला अर्घ देणं ते तांब्याच्या भांड्यानेच तुम्ही दिलं गेले पाहिजे. स्टीलच्या, प्लॅस्टिकच्या ह्या गोष्टींच्या देवांच्या काही इतर काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला त्या वापरायच्या नाही. तांब्याचे भांडे जे आहे ते तुम्हाला वापरायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही देवांसाठी दिवा लावतात तुपाचा किंवा तेलाचा, तर कमीत कमी तुमचे जे काही सेवा आहेत, तुमचे जे काही मंत्रस्तोत्र वाचताय तुम्ही, देवपूजा करताय, ती पूर्ण होईपर्यंत, देवपूजा होईपर्यंत तो दिवा तेवत राहायला पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्हाला त्याप्रमाणे तेल किंवा तूप टाकायचं आहे. आणि त्यानंतर 4 ते 5 तास काहींच्या देवघरामध्ये तर आपण बघतो की 12 महिने 24 तास अखंड दिवा चाललेला असतो. तर तुम्ही तसं लावत नाही. मग कमीत कमी तुमची सेवा देवपूजा होईपर्यंत तरी तुमचा दिवा तेवत राहायला पाहिजे. कमीत कमी 1-2 तास तरी असायला पाहिजे. त्यामध्ये तितकं प्रमाणामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे. नंतर दिव्याने दिवा कधीही लावायचा नाही बघा. अगरबत्तीने किंवा काडेपेटीने लावायचा आहे, दिव्याने दिवा लावायचा नाही. त्यानंतर देवपूजा करताना तुमचं तोंड एकतर पश्चिमेकडे आलं पाहिजे, ते अतिशय शुभ मानलं असतं. त्यानंतर तुमचं पूर्व दिशेला सुद्धा तोंड आलं तरी चालेल. फक्त पूजा करताना तुमचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे यायला नको. ते केव्हा होईल, जेव्हा तुम्ही देवघर दक्षिणेकडे ठेवाल. आणि मुळात देवघर दक्षिणेकडे ठेवतच नाहीत, दक्षिण दिशेला देवघर ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. दक्षिण दिशेला जसं मी सांगितलं की देवाची दिशा, असं पितरांची दिशा आहे, आपण देवघर तिथे ठेवत नाही. मग पूर्व पश्चिम असं ठेवलं तर चालतं. आणि तोंड जे आहे ते दक्षिणेकडे यायला नको. देवघर जे आहे ते शक्यतो अगदी अंधाराच्या ठिकाणी, अगदी गडबडीच्या ठिकाणी कुठेतरी असं कोपऱ्यात गेलेलं असू नये. भलेही तुमचं छोटंसं देवघर छोटं असेल, पण ते सुटसुटीत छान व्यवस्थित एखाद्या जागी तुम्हाला ठेवायचं आहे, जिथे थोडीफार ताजी हवा, खेळती हवा, थोडाफार प्रकाश येईल अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे. यामुळे आपण काही जे आपण दोष म्हणतो ते दूर होतात. नाहीतर ह्या चुका आपल्याकडून झाल्या तर मग त्यांचा खरंच आपल्याला वाईट परिणाम भोगावा लागतो. यानंतर देवघराजवळ तुम्हाला पूर्वजांचे फोटो लावायचे नाही. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये जे पूर्वज असतात, जे आता आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांचे फोटो पण आपण देवांच्या जवळ ठेवतो, तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्यानंतर देवघराच्या खाली वगैरे आसपास आपल्याला चप्पल, बूट काढायचे नाही आहेत. घरात वापरायच्या चपलासुद्धा तुम्हाला देवघराजवळ ठेवायचे नाही. आणि आपण बघा, देव आणि घरामध्ये बऱ्याचशा स्त्रिया पुरुष चप्पल वापरतात, तर देवघराच्या जवळ तुम्हाला सारखं जावं लागत असेल तर तिथे तुम्हाला चप्पल अजिबात काढायची नाही किंवा वापरायची नाही, लक्षात ठेवा. यानंतर देवघराच्या जवळपास बाथरूम असणं अत्यंत अशुभ मानलं जातं. बाथरूम तुम्हाला शक्यतो बाथरूमच्या भिंतीजवळ लगेचच देवघर
टॉयलेटच्या भिंतीजवळ देवघर असं तुम्हाला ठेवायचं नाही. यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे तुमच्या देवघराच्या आजूबाजूला गोमूत्र शिंपडत जा. आठवड्यातून एकदा, दोनदा म्हणा, तीनदा म्हणा, आपल्याला गोमूत्र देवघराजवळ शिंपडायचं आहे, देवघराजवळ शिंपडायचं आहे. त्यामुळे काय होतं ना, शुद्धीकरण होतं. समजा नकळतपणे आपल्या घरामध्ये बरेचसे लोक येत असतात आणि आपणसुद्धा बाहेरून वगैरे येत असतो. मग त्यामुळे काही नकारात्मकता पसरलेली असेल तर ते गोमूत्र शिंपडल्यामुळे त्याचं शुद्धीकरण होत असतं आणि आजूबाजूला परिसर स्वच्छ होतो, सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होते. म्हणून तुम्हाला देवघराजवळ 15 दिवसांनी समजा किंवा आठवड्यातून एकदा तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यामुळे घरामध्ये बरीच पवित्रता राहते आणि ती कायम टिकते. मग आपण देवासाठी जे काही देवपूजा वगैरे स्तोत्रमंत्र म्हणतोय त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळतं. यानंतर बघा आणखी एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो पण मी शेअर केलेला आहे की देवघरात ज्या काही मूर्ती आपल्याला 3 इंचापेक्षा जास्त नको आणि देवघरामध्ये खूप पण आपल्याला देव ठेवायचे नाही आहेत. जे महत्त्वाचे आहे तुमचं आराध्य दैवत म्हणजे ज्यांना आपण गुरु मानलेला आहे. जसं आता आपल्या देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, फोटो ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा, बाळकृष्ण, भगवान, तुमचे कुलदैवत यांचे टाक, यानंतर शंख, घंटा, अन्नपूर्णा माता, त्यानंतर शिवलिंग आणि ज्या महत्त्वाच्या देवता आहेत त्यांचे फोटो देवघरामध्ये असले पाहिजे. बऱ्याच लोकांना सवय असते बघा, आपण कुठल्या तीर्थ गेलो की एखाद्या देवाच्या ठिकाणी गेलो तर तिथल्या मूर्ती फोटो घेऊन यायचं आणि देवघरामध्ये ठेवत राहायचं. तसं काही देवपूजा वगैरे न करता तसंच देवघरामध्ये ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. देवघरामध्ये आपल्याला खूप गर्दी पण करायची नाही. कुठे गेलेले की फोटो डायरेक्ट आणणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. त्यामुळे ह्याचा दोष आपल्याला लागतात. आपण जी काही पूजा करतो त्याचं फळ आपल्याला मिळतच नाही. पण प्रॉब्लेम आहे की आपल्या आयुष्यामध्ये आणि प्रॉब्लेमची वाढ होते. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. देवघर जे आहे ते अगदी सुटसुटीत छान असलं पाहिजे आणि खरंच देवघराकडे बघून आपल्याला प्रसन्न मन झालं पाहिजे. आपल्याला खूप देवघराबद्दल ज्या काही गोष्टी होत्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत. देवघर हे अगदी आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे की जेणेकरून आपण जी देवपूजा करतोय त्याबद्दल आपल्याला संपूर्ण फळ मिळेल आणि काही चुका आपल्याकडून होणार नाही. मग आपण आता बघा, मी एवढं देवांचं करते तेवढं करते, तर या माझ्या बाबतीत असं का होतं, तर या काही नकळतपणे होऊन जाणाऱ्या चुका असतात. त्याची आपण काळजी घ्यायची. कुठलीही गोष्ट ही नियमांनी केलं तर गोष्टींचं संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तर बघा, देवघराबद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती येत आहेत. अतिशय महत्त्वाचा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. सगळ्यांना आवडला असेल तर लाईक कमेंट करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.